मंडळी नमस्कार। चला तर मग आज आपल्या चॅनलमध्ये आज आपण आमटी बघूया। तुम्ही आमटी म्हणत असाल, सांबर म्हणत असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे सांबर आमटी बनवली जाते। तर मी इकडे एक कढई ठेवलेली आहे, तेल तापलेलं आहे आणि मस्त कांदा घातलेला आहे। त्याच्यामध्ये कांदा थोडा आपल्याला काय करायचं आहे, गोल्डन ब्राउन कलर वरती फ्राय करून घ्यायचा आहे। आणि लगेचच आता आपल्याला याच्यामध्ये आलं आणि लसूण याचा ठेचा घालायचा आहे। तर मी हे सगळं घरीच बनवते। आलं एका डब्यामध्ये आणि लसूण एका डब्यामध्ये मी वेगळा करून ठेवते। तर इकडे आलं आणि लसूण घातलेला आहे। आता आल्याचा आणि लसणाचा जो उग्रवास आहे तो जाईपर्यंत आपल्याला छान परतायचा आहे। आणि आता याच्यामध्ये टमाटर घालायचं आहे। टमाटर थोडा मोठा मोठाच कट केलेला आहे, अगदी बारीक आपल्याला अजिबात कट करायचं नाहीये। या आमटीमध्ये काय होतं, टमाटर सुद्धा आपल्या तोंडात आला ना चांगला वाटतो। आणि इकडे कढीपत्ता मी अगदी बारीक कापून घेतलेला आहे। काय होतं, लहान मुलं असो किंवा मोठी असो कढीपत्ता काय करतात, बाजूला काढून ठेवतात, मग तो पोटात जात नाही। आणि आपण तर कढीपत्ता फेकण्यासाठी अजिबात घालत नाहीये। तर कढीपत्ता चांगला भाजलेला आहे आणि मग बेसनाचं पीठ जे चणा डाळीचं पीठ आहे ते 1 चमचा घातले आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी। आणि बेसनाचं पीठ सुद्धा आपलं चांगलं असं भाजलेलं आहे। तर हे पाहू शकता तुम्ही, वरण्याचे दाणे, तुम्ही वालाचे दाणे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये कसं वेगवेगळ्या ह्याला नाव दिलं जातं। आमच्या कोल्हापूरला याला वरण्याचे दाणे म्हणतात, पावट्याचे दाणे म्हणतात। तर हे दाणे चांगले माझ्याकडे अर्धा किलो होईल एवढे होते। आता याच्यामध्ये जर तुम्ही वांग घातलं ना तर त्याची सुद्धा भाजी चांगली होते। पण नुसतीच दाण्याची आमटी जी आहे ती सुद्धा अप्रतिम लागते। आणि जास्त वेळही नाही आणि जास्त साहित्यही नाही, अगदी कमी वेळात अप्रतिम चमचमीत अशी आमटी होते ना। तर आता आपण याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालूया, जो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो, आणि चवीनुसार मीठ। दुसरीकडे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि चांगलं आपल्याला आता हे काय करायचं, एकजीव करून चांगलं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत जेवढ्या भाज्या आपण चांगल्या परतत नाही कलर बदलेपर्यंत, तोपर्यंत त्या भाज्यांची टेस्ट येत नाही। त्यासाठी भाज्या चांगल्या परताव्या लागतात। तर चांगलं मी 10 मिनिटं हे चांगलं मंद गॅसवरती परतलेलं आहे। आणि मग आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। गरम पाण्याने सुद्धा काय होतं, एक टेस्ट वेगळी होते। आणि ही आमटी जी आहे, कोल्हापूरला आम्ही अशा पद्धतीच्या आमट्या बनवतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या आमट्या बनवतो। रोज रोज डाळ खाऊन फार कंटाळा येतो। तर तुम्हाला ही आमटी नक्की आवडली असली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा। तर ही तुम्हाला आमच्या कोल्हापूर स्टाईलमध्ये आमटी कशी वाटली तर बघा, आता शिजून ह्याचा फेस जो आहे तो पूर्ण आता जात आलेला आहे। आणि ही आपली आमटी बघा, थोडा वेळ 1-5 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे ते बेसनाचं पीठ जे घातलं होतं ते आणि हे जे दाणे आहेत वालाचे हे चांगले शिजले पाहिजेत। आणि 5 मिनिटं उकळ आल्यानंतर 5 ते 10 मिनिटं आपल्याला मंद गॅसवरती ठेवायचं आहे। आणि अशा पद्धतीने बघा आपल्या आमटीला छानसा उकळ येतोय आणि तो फेस जो आला होता तो सुद्धा आपला गेलेला आहे। आणि आपली आमटी बघा किती सुंदर झाली आहे, त्याच्यावरती बघा तरी आलेली आहे। आणि गरमागरम भाताबरोबर मस्त साजूक तुपाची धार आणि भात ह्याच्याबरोबर ही आमटी अप्रतिम लागते। तुम्ही ही आमटी भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता। तर कशी वाटली आमटी? चला तर मग काळजी घ्या, बाय बाय।